नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुळ राशीसाठी आहे. तर आज आपण तुळ राशीच्या व्यक्तींसाठी 29 जूनच्या पवित्र पौर्णिमेच्या विशेष योगाविषयी जाणून घेणार आहोत. धार्मिक मान्यतानुसार पौर्णिमा ही चंद्राच्या पूर्ण तेजाची आणि सकारात्मक ऊर्जेची रात्र मानली जाते. या दिवशी केलेली प्रार्थना, साधना, दानधर्म आणि मनापासून केलेले संकल्प विशेष फलदायी ठरतात. महादेवांची कृपा आणि चंद्राची शुभ ऊर्जा यांचा प्रभाव जीवनामध्ये नवीन दिशा, नवीन विचार आणि नवीन संधी निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. या व्हिडिओमधील माहिती ही पारंपरिक ज्योतिषीय मान्यता आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित असून ती वैयक्तिक अनुभव आणि विश्वासानुसार वेगळी असू शकते. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी ही पौर्णिमा आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक विचारांचा संदेश घेऊन येत असल्याचे मानले जाते. अनेक दिवसांपासून मनामध्ये चालणारी अस्वस्थता, संभ्रम आणि निर्णय घेण्यातील अडचणी आता हळूहळू दूर होऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची आशा निर्माण होईल आणि जीवनातील नवीन प्रेरणा मिळेल. महादेवांच्या कृपेने तुमच्या मनामध्ये शांतता, स्थैर्य आणि योग्य मार्ग निवडण्याची क्षमता वाढेल. जे लोक दीर्घकाळापासून एखाद्या कामामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना नवीन संधी किंवा सकारात्मक संकेत मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे पूर्ण तेज मनावर विशेष परिणाम घडवते, असे प्राचीन ग्रंथामध्ये वर्णन केले आहे. त्यामुळे या दिवशी मनातील नकारात्मक विचार दूर करून सकारात्मकतेचा स्वीकार करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुळ राशीच्या व्यक्तींनी या काळामध्ये कोणताही मोठा निर्णय घेताना शांतपणे विचार करावा, ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा. महादेवांच्या चरणी प्रार्थना करून दिवसाची सुरुवात केल्यास मानसिक बळ आणि आत्मिक समाधान मिळते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. हा काळ स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा, नवीन ध्येय निश्चित करण्याचा आणि जुन्या चुका विसरून नव्याने पुढे जाण्याचा प्रेरणादायी काळ ठरू शकतो. कौटुंबिक जीवनामध्येही सौहार्द, प्रेम आणि परस्पर विश्वास वाढण्याचा हा काळ मानला जातो. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घेणे, कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढवणे आणि मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरू शकते. आर्थिक बाबतीत संयम आणि नियोजन आवश्यक राहील. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य माहिती घेणे आणि विचारपूर्वक पाऊल उचलणे महत्त्वाचे ठरेल. मेहनत, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे भविष्यात चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. महादेवांचा संकेत हा नेहमीच धैर्य, संयम आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रेरणा देणारा मानला जातो. त्यामुळे या पौर्णिमेला स्वतःच्या मनातील भीती, नकारात्मकता आणि निराशा दूर करून नवीन आशा आणि विश्वासाने जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्न करा. सकाळी किंवा संध्याकाळी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे, भगवान शंकरांची भक्तिभावाने पूजा करणे आणि गरजूंना मदत करणे हे पुण्यकारक मानले जाते. श्रद्धा, सदाचार आणि सकारात्मक कर्म यांच्या आधारेच जीवनामध्ये खरे परिवर्तन घडते, हीच या विशेष पौर्णिमेची प्रेरणा मानली जाते. मित्रांनो, जर तुम्ही ही तुळ राशीचे असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. मित्रांनो, 29 जूनच्या या पवित्र पौर्णिमेच्या काळामध्ये तुळ राशीच्या व्यक्तींना जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळू शकते. अनेक दिवसांपासून जे प्रश्न मनामध्ये सतावत होते, त्यांची उत्तरे शोधण्याचा मार्ग हळूहळू स्पष्ट होऊ शकतो. पारंपरिक मान्यतानुसार पौर्णिमेच्या दिवशी मन शांत ठेवून केलेली प्रार्थना आणि सकारात्मक विचार व्यक्तीच्या आत्मविश्वासामध्ये वाढ करण्यास मदत करतात. त्यामुळे या काळामध्ये स्वतःवर विश्वास ठेवणे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये संयम न सोडणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
महादेवांचा आशीर्वाद म्हणजे केवळ चमत्काराची अपेक्षा नसून योग्य कर्म आणि प्रामाणिक प्रयत्न सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा होय. काही लोकांच्या जीवनामध्ये नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु त्या पूर्ण करण्याची क्षमता आणि धैर्य देखील तुमच्यामध्ये निर्माण होईल. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे किंवा जुन्या कामामध्ये बदल करायचा विचार आहे, त्यांनी घाई गडबड न करता योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. अनुभव असलेल्या व्यक्तींचा सल्ला घेणे आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे फायदेशीर ठरू शकते. श्रद्धेनुसार महादेवांचा संकेत नेहमीच योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देतो. कौटुंबिक नातेसंबंधामध्ये प्रेम, विश्वास आणि आदर टिकून ठेवण्याची गरज या काळामध्ये अधिक जाणवू शकते. घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक ठेवण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. जुन्या वादविवादांना विसरून नव्याने नातेसंबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केल्यास मानसिक समाधान मिळू शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद जीवनामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करू शकतात. पौर्णिमेच्या दिवशी एकत्र प्रार्थना करणे आणि धार्मिक कार्यामध्ये सहभागी होणे हे देखील कुटुंबातील एकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आर्थिक बाबतीत हा काळ संयम आणि शिस्तीचा संदेश मानला जाऊ शकतो. उत्पन्न आणि खर्च यांचे योग्य नियोजन केल्यास भविष्यातील अडचणी टाळता येऊ शकतात. कोणत्याही प्रकारची मोठी जखम घेण्यापेक्षा सुरक्षित आणि विचारपूर्वक निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल. मेहनत आणि सातत्य यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पारंपरिक श्रद्धेनुसार प्रामाणिकपणे कमावलेले धन आणि गरजूंना केलेली मदत व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आरोग्याच्या दृष्टीनेही स्वतःची काळजी घेणे आवश्यक राहील. नियमित दिनचर्या, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहू शकतात. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा काही वेळ निसर्गामध्ये घालवणे फायदेशीर ठरू शकते. पौर्णिमेच्या शांत वातावरणामध्ये काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवणे आणि आपल्या ध्येयांवर चिंतन करणे ही देखील एक सकारात्मक सवय ठरू शकते. मित्रांनो, जीवनामध्ये येणारे बदल हे नेहमीच नवीन शिकवण घेऊन येतात. महादेवांचा खरा संदेश म्हणजे धैर्य, संयम, सत्य आणि सत्कर्म यांचा स्वीकार करणे होय. यामुळे या पौर्णिमेच्या शुभ काळामध्ये नकारात्मक विचारांपासून दूर राहून नवीन आशा, नवीन संकल्प आणि सकारात्मक ऊर्जेसह पुढे जाण्याचा प्रयत्न करा. श्रद्धा आणि मेहनत यांचा संगम झाला तर जीवनातील अनेक अडथळे दूर करण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. मित्रांनो, प्रत्येक पौर्णिमा ही आपल्या जीवनामध्ये काही ना काही नवीन संदेश घेऊन येत असते. परंतु 29 जूनची ही पवित्र पौर्णिमा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी विशेष प्रेरणादायी ठरू शकते, अशी धार्मिक मान्यता आहे. या काळामध्ये आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, जुन्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे आणि नवीन ध्येय निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. महादेवांची कृपा ही नेहमीच सत्कर्म करणाऱ्यांवर राहते असे मानले जाते. त्यामुळे कोणतेही कार्य करताना प्रामाणिकपणा आणि संयम राखणे आवश्यक आहे. जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीला धैर्याने सामोरे गेल्यास यशाचा मार्ग अधिक सोपा होऊ शकतो. जे लोक अनेक दिवसांपासून एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबाबत संभ्रमामध्ये आहेत, त्यांनी या काळामध्ये घाईगडबड टाळून शांतपणे विचार करण्याचा प्रयत्न करावा. मन स्थिर ठेवून घेतलेले निर्णय भविष्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकतात. कधीकधी परिस्थिती आपल्या अपेक्षेप्रमाणे नसली तरी त्यातून मिळणारा अनुभव भविष्यातील यशासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे निराश न होता प्रत्येक प्रसंगातून काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती ठेवणे आवश्यक आहे. महादेवांचा संदेश देखील हाच मानला जातो की संकटे ही व्यक्तीला अधिक मजबूत आणि सक्षम बनवण्यासाठी येतात. मित्रांनो, महादेवांची भक्तिभावाने पूजा करा. रोज ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. मित्रांनो, अशाच प्रकारच्या राशी भविष्य व्हिडिओमध्ये भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंतच ओम नमः शिवाय.